नमस्कार, मी अंबिका नागनाथ जाधव. तर आज आपण ई-कोर्टची पुढची माहिती पाहणार आहोत. तर आज आपण केस स्टेटस यामध्ये ॲडव्होकेट, ॲक्ट, केस टाईप, कॅव्हिट आणि प्री ट्रायल ॲप्लिकेशन हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ॲडव्होकेट. तर यामध्ये आपल्याला कोर्ट कॉम्प्लेक्स, सिलेक्ट कोर्ट कॉम्प्लेक्स हे ऑप्शन मी सिलेक्ट करते. तर यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स दिसतील. सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट मी सिलेक्ट करते. ॲडव्होकेट नेम, तर तुम्ही इथं ॲडव्होकेटचे नाव फिलअप करून तिथे त्यांच्या नावाने कोणते केस पेंडिंग, डिस्पोज, बोथ असे आहेत ते तुम्ही इथे सर्च करू शकता. तसेच बारकोड मीन्स ॲडव्होकेट्सना एक बारकोड दिलेला जातो. त्याप्रमाणे इथे स्टेट कोड, बारकोड, इयर त्याप्रमाणे तुम्ही इथे फिलअप करून त्यांचे कोणते केसेस कुठे किती दाखल आहेत तर याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. डेट, केस लिस्ट, तर डेट वाईज पण तुम्हाला कॉज लिस्ट डेट याप्रमाणे कोणत्या डेटला ती दाखल आहे या तारखेनुसार सुद्धा तुम्हाला ही माहिती इथे मिळू शकेल. तर नेक्स्ट आहे ॲक्ट. ॲक्ट म्हणजे काय, तर आता मी स्टार्टिंगला इथे सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट फिलअप केलेलं आहे. सर्च ॲक्ट म्हणजे काय, तर आता जे आपले लॉमध्ये ॲक्ट दिलेले आहेत, सेक्शन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या सेक्शनप्रमाणे किंवा ॲक्टप्रमाणे ते तुम्ही फिलअप करून एखादी केस नंबर किंवा कोणती केस आहे त्या कोणत्या सेक्शनप्रमाणे ते दाखल आहे, जसं की एखादं बेल ॲप्लिकेशन असेल किंवा अँटिसिपेटरी असेल त्याप्रमाणे. आता BNSS ॲक्ट हे नवीन ॲक्ट आलेले आहेत. तर नवीन 2023 पासून ते सुरू झालेले आहेत. तर नवीन ॲक्टप्रमाणे तुम्ही इथं ॲक्ट आणि सेक्शनचे नंबर टाकून तिथे तुम्ही पेंडिंग आणि डिस्पोज्ड केसेसप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता. हे सगळे आपले ॲक्ट, रूल्स, अमेंडिंग ॲक्ट, एन्सेंट, मोन्युमेंट जेवढे पण आपले ॲक्ट्स आहेत ते इथे सर्व आपले नावं ऑप्शन्समध्ये दिसत आहे. कंपनी रूल्स, कंझ्युमर प्रोटेक्शन रूल, वेलफेअर फंड, कॉन्ट्रॅक्ट लेबर, कोऑपरेटिव्ह, कस्टम टेरिफ. बघा, मनी लँडर आहे. जर एखाद्या व्यक्तीवर कोणती केस दाखल झालेली असेल तर तिथे सेक्शन FIR जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दाखल होते तिथे सेक्शन्स दिलेले असतात. त्याप्रमाणे इथे तुम्ही सेक्शन सर्च करून तिथे पेंडिंग, तुमचे डिस्पोज जे काही आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही सर्च करू शकता. नेक्स्ट आहे केस टाईप. तर इथे सोलापूर अँड डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट आहे. तुमचे जर तुम्हाला पार्टीचं नाव माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने देखील केस टाईपमध्ये जाऊन सुद्धा केस सर्च करू शकता. नेक्स्ट आहे कॅव्हिट. कॅव्हिट म्हणजे काय, तर कॅव्हिट म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोर्टात आपल्या विरुद्ध एखादी केस दाखल होण्याच्या आधी किंवा दाखल झाल्यानंतर
आपल्या विरुद्ध कोणताही एकतर्फी आदेश होऊ नये यासाठी कॅविट दाखल केलं जातं. तर तो कॅविट पाहण्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड एनिवेअर स्टार्टिंग विथ सबऑर्डिनेट कोड कॅविट नंबर. एनिवेअर म्हणजे कुठं, एनिवेअर म्हणजे कोणत्याही कोर्टात म्हणा किंवा इतर ठिकाणी. कॅविट नेम, कॅविटी नेम. जर तुम्हाला अशी शंका असेल एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध केस करणार आहे, एखादी नोटीस आली असेल किंवा काही अशी शंका आली तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध कॅविट दाखल करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीने कॅविट आपल्या विरुद्ध दाखल केली आहे तर तुम्ही इथे ही सर्च करू शकता. कॅविटर म्हणजे ज्यांनी कॅविट दाखल केलेला आहे आणि कॅविटी म्हणजे ज्याच्या विरुद्ध कॅविटी दाखल आहे त्याचं नाव. तर इथे तुम्ही ते पाहू शकता. स्टार्टिंग विथ. तर इथे नावानुसार तुम्ही हे सर्च करू शकता. कॅविटर किंवा कॅविटी यांच्या नावानुसार ते तुम्ही सर्च करू शकता. सबऑर्डिनेट कोड. इथे तुम्ही स्टेट, डिस्ट्रिक्ट, सबऑर्डिनेट, केस टाईप, केस नंबर, एंटर इयर इथे फाईल करून इथे तुम्ही माहिती फिलअप करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. तसेच नेक्स्ट आहे प्री ट्रायल ॲप्लिकेशन. यामध्ये कोर्ट कॉम्प्लेक्स सिलेक्ट केलेला आहे. पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन तुम्ही ते सोलापूरमध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत ते इथे स्क्रीनवर दिसत आहे. FI नंबर फर्स्ट आहे, सेकंड, थर्ड. फर्स्ट घेते XYZ. मी एक्झाम्पलसाठी घेते. तर तुम्ही इथे रिमांड. जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध रिमांड असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. बेल. त्यांच्या विरुद्ध जर बेल दाखल असेल, फेवरमध्ये बेल दाखल असेल किंवा ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथे कोर्ट ॲप सर्व्हिसेसमध्ये त्याची माहिती सहज मिळू शकेल. तर आज आपण केस स्टेटसमधली संपूर्ण माहिती कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओसाठी मला अशीच एन्करेज करत राहा. थँक्यू.